कपडे पांढरे आहेत म्हणे पाटलाच्या, पण निष्ठे कामं काळे आहेत म्हणे. एवढा गाढव माणूस म्हणे मी आयुष्यात पाहिलं नाही म्हणे. याच्यापेक्षा कुत्रे बरे आहे म्हणे पिसाळलेलं. त्याच्या पलीकडे बाबा तुम्हाला उपमा दिली हो त्यानं. अरे बाप, असं म्हणे का ते? मला असं म्हणे का गाडव म्हणे का ते? नाही जर त्याला भोंगळं करून गाडवापासून चपलाचा हात घालून गावात मिरवणूक काढी ना तर गावाचा पाटील नाही म्हणलं. पाटलाला तर आग लागली बा, मिरच्यात लागल्या पाटलाला. आता तंटा मग त्या देखीचे कानं भरतो जरा. ह्याच्या दोघात अशी मारामारी होतो का नाही हा. मला माग इलेक्शनात पाळलं काय आहे ना, यायला आता कळेल ना शिवलाल कोण आहे कोण नाही. बाबा पाटील आता मी भोळ्या मनानं तुम्हाला सांगितलं बा. आता मी कसं बा तुमच्या घरी येणं जाणं असतंय, मला तुमच्याबद्दल ऐकून बरं नाही वाटलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. तर तुम्ही त्याला मग नाव फिरू सांगू नका आणि मग नावही घेऊ नका म्हणतात, नाही तर ते मलाच मारायला धरून. अरे नाही ना शिवलाल, तू काय त्याचं टेन्शन घेऊ नको. तो नावही मदत येऊ देत नाही आणि तू या केसाला धक्का लागू देत नाही. तू पाटलाचा माणूस आहे समजलं ना. हा, तो असं काय गावात फिवा झालं तर मला सांगत आहे फक्त. हा बरे पोहे खातो का घरी देऊ पार्सल? इथं कोणाला टाइम आहे पोहे खायला? तिकडे तंटामुक्ती अध्यक्षाच्या घरी जाऊन आग लावायची ना. नाही नाही पाटील साहेब, तुम्ही काय करा पार्सल द्या बा, मी घरीच खातो. पुन्हा उगमल कोणी पाहिलं इथं तर मी यावर येईल हे का नाही. ओ तंटामुक्ती अध्यक्ष, कोणी हे गाव घरात? हो या 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 घरात या. नमस्कार म्हणलं काका. नमस्कार नमस्कार म्हणलं. काय म्हणतो शिवलाल, कसं काय आला बा? कोणासंग केले भांडण फिंडण तू या? अरे मी काय आलं भांडण फिडण करतो, आपलं काम तर फक्त भांडण लावायचं आहे.